भारत फायनान्स कंपनीच्या वसुली प्रतिनिधीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लूटमार करणाऱ्या टोळीतील 3 सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। फिर्यादी आदित्य दांडगे हा भारत फायनान्सच्या दत्तापूर शाखेचा कर्मचारी असून तो 25 एप्रिलला दुपारी मोटारसायकलने मंगळूर दस्तगीरहून धामणगाव रेल्वे येथे जाताना धामणगाव रेल्वे जवळ त्याच्या पाठीमागून आलेल्या 2 व्यक्तींनी त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याकडील भारत फायनान्स कंपनीची बॅग, ज्यामध्ये वसुलीचे 2,78,000 रोख रुपये, सॅमसंग कंपनीचा टॅब, बायोमेट्रिक मशीन असा एकूण 2,91,335 रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता। त्याच्या फिर्यादीवरून वासुदेव सोळंके, ज्ञानेश्वर सोळंके आणि कार्तिक पवार यांना ताब्यात घेतलं असून उधारीचे पैसे फेडण्यासाठी आणि कौटुंबिक कामाकरिता पैशाची आवश्यकता असल्याने गुन्हा केल्याचं कबूल त्यांनी केलंय। 25 एप्रिलला दुपारी साधारण 3 वाजताच्या दरम्यान धामणगाव ते मंगळूर दस्तगीर रोडवर एक मिरची पूड फेकून एका स्मॉल फायनान्स कंपनीच्या एजंटला लुटण्याचा प्रकार घडला होता। तो गुन्हा त्या दिवशी दाखल झाला आणि जी तक्रार होती त्यानुसार 2,79,000 रुपये नगदी, एक टॅब असं चोरी गेलं अशी तक्रार त्या एजंटने दिलेली होती। एका सुनसान जागी अशी घटना घडलेली होती। त्यानंतर त्या आरोपी शोधणं एक आव्हानात्मक होतं, परंतु आमची जी टीम होती स्थानिक गुन्हे शाखेची, त्यांनी त्या परिसरातील सर्व CCTV जवळपास 3 दिवस कंटिन्यू फक्त CCTV चेक केले आणि आरोपी आयडेंटिफाय केला की कोण आहे। चेहरा जरी झाला नाही तरी त्याचं वर्णन आम्हाला मिळालं। त्या वर्णनाच्या आधारे नंतर आम्ही शोध घेत गेलो तर काही बातमीदारांकडून असं समजलं की या वर्णनाचे इसम हे मूर्तिजापूर तालुक्यातील आहे। त्यानुसार त्यांचा शोध घेतला। जांभा गावचे 2 सख्खे भाऊ, एक शिवा सोळंके आणि दुसरा ज्ञानेश्वर सोळंके, हे दोघं, तसेच त्यांचा एक साथीदार जो बोरजला राहतो चांदूर बाजार तालुक्यात, कार्तिक पवार, अशा ह्या तिघांनी ही घटना केल्याचं आम्हाला कळालं। त्यांना जेव्हा ताब्यात घेतलं, सुरुवातीला त्यांनी कबूल केलं नाही, परंतु नंतर आमच्या पद्धतीने विचारणा केली असता त्यांनी लगेच सांगितलं की अशी घटना आम्ही केली आहे। त्यानुसार त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन 1,30,000 रुपये जप्त करण्यात आले आहे। तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन्ही मोटरसायकलसुद्धा जप्त करण्यात आले आहे आणि सध्या हे आरोपी धामणगाव दत्तापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास चालू आहे।